नमस्कार, मी यशोदीप वृषाली बाबासाहेब शेटे, संस्थापक स्टॉर्म टाइम्स। तर माझ्या महाराष्ट्राच्या सर्व मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक सत्य मांडणार आहे। त्या सत्य मांडल्यानंतर नेमकं भ्रष्ट कोण आहे, विद्यमान सरकार की त्या आधीचं सरकार, आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या मध्ये विकासाला लागलेली कीड, या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला सगळं काही सत्य जाणून घेता येणार आहे। आज आपण बोलणार आहोत RRPCL बद्दल। नेमकं काय आहे RRPCL? भरपूर जणांना तर हे माहीतच नाही। तर RRPCL म्हणजे काय? रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेड। अहो, या कंपनीमध्ये नेमकं काय होतं हे सगळं आपण पुढे सांगणार आहोत। या कंपनीच्या पाठीमागील पार्श्वभूमी व या पाठीमागे होणारं राजकारण आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये थांबलेली विकासाची एक दृष्टी, या सगळ्या गोष्टींचा आज आपण या ठिकाणी उलगडा करणार आहोत। जर तुम्हाला हा रिपोर्ट आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला या पूर्ण घोटाळ्याबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे। हा पूर्णपणे घोटाळा नाही, परंतु ही व्हिडिओ जर प्रत्येकापर्यंत पोहोचली तर खूप मोठा घोटाळा होणं थांबू शकतं। गोष्ट आहे 2016ची। 2016 साली नानार, रत्नागिरीमधील एक नानार या गावामध्ये गुजराती व मारवाडी असे एकूण 228 बिझनेसमॅन एका गावामध्ये आले। त्या गावाचं नाव होतं नानार। त्या गावामध्ये हे बिझनेसमॅन आल्यानंतर त्या लोकांनी त्या शेतकऱ्यांना विचारलं, त्या बिझनेसमॅन लोकांनी त्या शेतकऱ्यांना विचारलं की आम्हाला तुमच्या जमिनी विकत घ्यायच्या आहेत। आणि त्यावेळेस शेतकरी बोलले की आमच्या जमिनी घेऊन तुम्ही इथे काय करणार आहात? त्यावेळेस ते बोलले की आम्हाला इथे शेती करायची आहे, तुम्ही आम्हाला काय करायचं याच्यापेक्षा तुम्हाला आम्ही पैसे देणार आहोत, ते पैसे घ्या। आणि त्यावेळेस 3 लाख रुपये हेक्टरने जमिनी खरेदी करण्यात आल्या। मे बी 3 लाख असेल, 5 लाख असेल, 10 लाख असेल, कितीही आकडा असो, परंतु नानार मधल्या जमिनी विकत घेण्यात आल्या। आणि महत्वाचा मुद्दा काय? एप्रिल 2018, ठीक 2 वर्षानंतर त्या ठिकाणी सौदी अरामको या एका रिफायनरी म्हणजेच पेट्रोकेमिकलच्या क्षेत्रात मधील असलेल्या एका कंपनी सोबत टायअप करण्यात आलं आणि सर्वात मोठा रिफायनरी प्रोजेक्ट इंडियामध्ये रत्नागिरीमधील नानार या ठिकाणी करण्याचा पूर्णपणे आलेख मांडण्यात आला। आता याची ब्लूप्रिंट कशी आहे ती बघूया पुढील व्हिडिओमध्ये। RRPCL विश्व का सबसे बड़ा रिफाइनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स। फॉर्च्यून ग्लोबल 500 की सूची में उपस्थित भारत की 3 बड़ी तेल कंपनीज इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम और हिंदुस्तान पेट्रोलियम ने भारत के पश्चिमी तट पर महाराष्ट्र राज्य में दुनिया के सबसे बड़े रिफाइनरी कम पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स के निर्माण के लिए हाथ मिलाया है। महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज, लोकमान्य तिलक और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जैसे देशभक्तों की जन्मभूमि विश्व के नए रिफाइनिंग और पेट्रोकेमिकल्स गंतव्य के रूप में उभरने के लिए तैयार है। 15,000 एकड़ में परिव्याप्त RRPCL 44 बिलियन अमेरिकी डॉलर यानी 3 लाख करोड़ रुपए के निवेश के साथ विश्व स्तरीय रिफाइनरी कम पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स का निर्माण कर रहा है। वर्ष 2025 तक शुरू होने वाली यह रिफाइनरी यूरो 6 और उच्च गुणवत्ता वाले ईंधन के अलावा पेट्रोकेमिकल उत्पादों की एक विस्तृत श्रृंखला का निर्माण करेगी। यह विश्व स्तरीय रिफाइनरी जहां एक ओर विभिन्न स्रोतों से आए कच्चे तेल का शुद्धिकरण करने की क्षमता रखेगी, वहीं दूसरी ओर उच्चतम स्तर के एकीकरण और ऊर्जा दक्षता के साथ पेट्रोलियम ईंधन और पेट्रोकेमिकल्स दोनों का उत्पादन करने में सक्षम होगी। यह संयंत्र परिचालन क्षमता और मूल्य निर्माण में उत्कृष्टता हासिल करने के लिए आधुनिकतम तकनीक और साधनों का प्रदर्शन करेगा। RRPCL अत्याधुनिक तकनीकों का उपयोग कर पेट्रोकेमिकल पदार्थों का उत्पादन करेगा और अपनी स्टेट ऑफ द आर्ट वेयरहाउसिंग सुविधाओं से इनकी आपूर्ति करेगा। RRPCL रिफाइनिंग और पेट्रोकेमिकल्स के क्षेत्र में अग्रणी कंपनी के रूप में उभरेगा, जो भारत की ऊर्जा जरूरतों को पूरा करेगा और नवीनीकरण, विश्वसनीयता और स्थिरता को केंद्र बिंदु में रखकर अपने हितधारकों को मूल्य प्रदान करेगा। RRPCL
विश्व स्तर के अग्नि सुरक्षा मानकों का पालन करके अपने श्रमिकों और समुदाय की सुरक्षा के लिए प्रतिबद्ध होगा। रिफाइनिंग और पेट्रोकेमिकल्स में किए गए निवेश से क्षेत्र में रोजगार को बढ़ावा मिलेगा। कड़े उत्सर्जन नियंत्रण और जल संरक्षण उपायों के साथ यह रिफाइनरी परिसर सबसे हरे भरे परिसरों में से एक होगा। RRPCL निर्माण चरण के दौरान 1,50,000 से अधिक लोगों को रोजगार प्रदान करेगा और उत्पादन आरंभ होने के पश्चात लगभग 20,000 लोगों को सीधे रोजगार देने के अलावा लाखों लोगों की आजीविका का माध्यम बनेगा। RRPCL सभी लोगों के जीवन से जुड़ेगा, चाहे वह व्यवसाय में हो या फिर शहरी क्षेत्र के हो या ग्रामीण परिवेश के। RRPCL खाना पकाने से लेकर परिवहन और उद्योग के लिए ऊर्जा उत्पाद और रोजमर्रा की जरूरतों के लिए पेट्रोकेमिकल उत्पाद प्रदान करेगा, जो हमारे सुबह उठने से लेकर रात को सोने तक इस्तेमाल किए जाते हैं। रिफाइनरी के लिए कच्चा तेल गहरे समुद्र में खड़े तेल के जहाजों से समुद्री पाइपलाइन के माध्यम से ऑनशोर क्रूड ऑयल स्टोरेज टर्मिनल में स्थानांतरित किया जाएगा, जो यह सुनिश्चित करेगा कि स्थानीय मत्स्य उद्योग बाधा रहित चलता रहे। 1500 एकड़ में बने क्रूड ऑयल टर्मिनल और पोर्ट सुविधाओं के साथ RRPCL परिचालन क्षमता और मूल्य निर्माण के क्षेत्र में सर्वश्रेष्ठता हासिल करने के लिए सबसे आधुनिक तकनीक और साधनों का उपयोग करेगा। रिफाइनरी से तैयार उत्पाद जैसे पेट्रोल, डीजल व एविएशन फ्यूल को पाइपलाइन, रेल वैगनों और टैंक ट्रकों के नेटवर्क के माध्यम से देश के विभिन्न हिस्सों में पहुंचाया जाएगा। परियोजना का व्यापक स्तर सड़क, रेल, बंदरगाह और आने वाले समय में हवाई संपर्क जैसी सुविधाओं के विकास के लिए एक बड़ी क्षमता प्रदान करेगा। रिफाइनरी की स्थापना से क्षेत्र में किसी भी मछली पकड़ने और समुद्री कामकाजों पर कोई प्रभाव नहीं पड़ेगा। RRPCL सरकारी संस्थानों की मदद से मछली पकड़ने के बंदरगाह के बुनियादी ढांचे में सुधार करेगा। मछलियों की संचयन क्षमता बढ़ाने के लिए कोल्ड स्टोरेज सुविधाओं की स्थापना करेगा। नौकाओं और जहाजों की हैंडलिंग क्षमता बढ़ाएगा और मछुआरों और उनके परिवारों के स्वास्थ्य और स्वच्छता की स्थिति में सुधार करेगा। रिफाइनरी परियोजना तटीय क्षेत्र के समग्र आर्थिक विकास के माध्यम से एक बड़ा सकारात्मक बदलाव लाएगी, जिससे देश और दुनिया के सभी हिस्सों के पर्यटक आकर्षित होंगे। इससे समुद्री तट के विकास, सौंदर्यीकरण और जल क्रीड़ा गतिविधियों में मदद मिलेगी, जिससे स्थानीय लोगों के लिए व्यवसाय और रोजगार के अवसर पैदा होंगे। RRPCL अपने कर्मचारियों और उनके परिवारों के लिए सभी सुविधाओं के साथ एक आवासीय टाउनशिप विकसित करेगा। टाउनशिप में शॉपिंग कॉम्प्लेक्स, स्कूल, बैंक, अस्पताल, मनोरंजन सुविधाएं और हेल्थ क्लब होंगे, जो पुनः स्थानीय लोगों और सेवा प्रदाताओं के लिए विभिन्न व्यावसायिक अवसरों का सृजन करेंगे। RRPCL पुनर्वास के निर्धारित क्षेत्रों में आवश्यक बुनियादी ढांचे को विकसित करके प्रभावित परिवारों का पुनर्वास और पुनर्स्थापन करेगा
और ऐसे परिवारों की अधिग्रहण के बाद की सामाजिक और आर्थिक स्थिति को सुधारने के लिए अवसरों का निर्माण करेगा। पुनर्वास के तहत प्रभावित परिवारों के लिए खुली जगह के साथ आवास, पक्की सड़कें, सामुदायिक पार्क, पंचायत भवन, खेल के मैदान, स्कूल, चिकित्सा सुविधाएं जैसे मोबाइल डिस्पेंसरीज और अस्पताल, पेयजल, स्वच्छता, बिजली, कौशल विकास केंद्र और तकनीकी प्रशिक्षण केंद्र, महिला सशक्तिकरण, दैनिक जरूरतों के लिए बाजार, मनोरंजन सुविधाएं, प्रार्थना स्थल, स्थानीय परिवहन सेवाएं और विभिन्न सामुदायिक विकास कार्य सम्मिलित होंगे। RRPCL राज्य अधिकारियों के साथ मिलकर रिफाइनरी परिसर के पास एकीकृत स्मार्ट सिटी के लिए बुनियादी ढांचों को सर्वश्रेष्ठ सेवाओं के साथ बनाएगा। इस परियोजना से राज्य राजमार्गों सहित सड़क नेटवर्क को बढ़ावा मिलेगा और विभिन्न डाउनस्ट्रीम पेट्रोकेमिकल्स और पैकेजिंग उद्योगों की स्थापना होगी, जो आर्थिक इकोसिस्टम में एक नई जान फूंकेगी और मूल्य श्रृंखला में व्यापारियों से उत्पाद निर्माताओं और इसके अलावा लाखों उपभोक्ताओं को लाभान्वित करेगी। RRPCL परियोजना से इंफ्रास्ट्रक्चर विकास को बढ़ावा मिलेगा और यह परियोजना मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स, चौड़ी सड़कें, रेलवे, बैंक, शिक्षा संस्थान, होटल और रेस्टोरेंट, मनोरंजन सुविधाएं और अन्य कई सार्वजनिक सुविधाओं के साथ शहर के परिदृश्य को बदल देगी। अपने अभूतपूर्व पैमाने और परिमाण के साथ अपनी तरह की यह पहली परियोजना सकारात्मक रूप से क्षेत्र के समग्र सामाजिक आर्थिक विकास को प्रभावित करेगी, जिससे लाखों लोगों के जीवन स्तर में सुधार और गुणवत्ता में वृद्धि होगी। तर असो, रिफायनरी म्हणजे काय तर कच्चे तेलाचं रूपांतर हे पेट्रोल, डिझेल व इतर जेट ऑइल वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्यामध्ये कन्वर्ट करणं याला म्हणतात रिफायनरी। आता या रिफायनरी प्रोजेक्ट मध्ये जर बघितलं तर इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम असेल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम असेल, या सर्व तीन कंपन्यांनी एकत्र येऊन या रिफायनरी प्रोजेक्टला मोठं करण्याचं ठरवलं आणि यामध्ये तब्बल 3 लाख करोडचा हा प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्ट मध्ये दिवसाला 120 करोडचे कच्च्या तेलाचे रूपांतर हे पेट्रोल, डिझेल अशा सर्व गोष्टींमध्ये करण्यात येणार होते।
तर एवढा मोठा प्रोजेक्ट असताना सुद्धा हा प्रोजेक्ट का थांबवला गेला, तर याच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे काय की रत्नागिरीमध्ये म्हणजेच कोकणामध्ये असलेलं शिवसेनेचं त्यावेळेचं प्रभुत्व, आणि जर त्यावेळेस हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला असता तर नक्कीच 20,000 जणांच्या नोकऱ्या कन्फर्म झाल्या असत्या आणि त्याचमुळे सर्व काही जे काही मतदान होतं ते मतदान 100% बीजेपीला गेलं असतं आणि त्या ठिकाणी शिवसेनेचं प्रभुत्व बऱ्यापैकी कमी झालं असतं. आणि म्हणूनच की काय असा अंदाज वर्तवला जातोय आणि याच अंदाजामुळे हा प्रोजेक्ट 2018 साली स्थगिती देण्यात आला. परंतु मुद्दा हा वेगळाच आहे. मुद्दा असा आहे, जर हा प्रोजेक्ट उभा राहिला तर काय होईल. पहिली गोष्ट, ज्या पिकाऊ जमीन आहेत त्या खराब होतील. दुसरी गोष्ट, खाडीमधील मासे मरायला लागतील आणि हे बोललंय माधव गाडगीळ यांनी. या व्यतिरिक्त दुसराही मुद्दा आहे, तो म्हणजे असा की जर हा प्रोजेक्ट पूर्णपणे उभा राहिला तर 17 गावाचे 42,000 शेतकरी यांना स्थलांतरण करावं लागेल आणि त्याच सोबत 12 ते 16 लाख आंबे व 3 लाख काजूचे झाडे हे कापावे लागतील आणि तेव्हा हा प्रोजेक्ट पूर्ण उभा राहील. जर एवढं सगळं नुकसान होऊन जर हा प्रोजेक्ट उभा राहत असेल तर या प्रोजेक्टची खरंच आवश्यकता आहे का. जर आहे तर माझा एक प्रश्न आहे की भारताला लागणारं थोडक्यात जे काही ऑइल आहे त्याची जी काही संख्या आहे किंवा त्याचं जे काही माप आहे त्यापेक्षा जास्त आज आपला भारत देश बनवतोय. मग यामध्ये अजून वाढ करण्याची गरज काय, तर 2040 मध्ये हे जे आपण आता जे उत्पन्न घेतोय त्याच्यापेक्षा डबल लागणार आहे, म्हणून आपण त्यासाठी प्रयत्न करतोय असा जर मुद्दा म्हणाल तर 2040 ला अजून भरपूर दिवस आहे. आणि त्याही पेक्षा दुसरा महत्वाचा मुद्दा, विदर्भासारख्या भागामध्ये जिथे पूर्णपणे नापीक जागा आहे, ज्या ठिकाणी खरंच काही उगवतही नाही, ज्या ठिकाणी पिकाऊ जमीन नाहीये, मग त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट का घेतला जात नाही, तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की हे सर्व गोष्टींसाठी वाहतुकीचा खर्च जास्त वाढेल विदर्भासारख्या ठिकाणी आणि म्हणून हा प्रोजेक्ट तुम्हाला कोकणात घ्यायचा आहे आणि कोकणातल्या पिकाऊ जागेंचं तुम्हाला सत्यानाश करायचा आहे. आणि आता तर आम्हाला असं जाणून यायला लागलं आहे, जे की आताच निलेश राणे यांनी जे मांडलेलं मत, या मतावरून असं समजतंय की आता शिवसेनेला सुद्धा यामध्ये इंटरेस्ट आलेला आहे आणि शिवसेनेद्वारे हा प्रोजेक्ट पूर्ण घेण्याचं काम केलं जातंय. मी हे स्वतः बोलत नाहीये, हे बोलून दाखवलंय निलेशजी राणे यांनी. तर बघूयात हा स्पेशल रिपोर्ट. आपल्या सगळ्यांना निमंत्रित करण्याचं कारण, अगोदरच मी माझ्या ट्विटमध्ये परवा स्पष्ट लिहिलं की नाणारमध्ये जमिनीच्या व्यवहारामध्ये नाणारमध्ये जो प्रकल्प येतो रिफायनरीचा, त्याचा अध्यादेश काढून रद्द झाला आहे, जे काय शिवसेनेकडून सांगण्यात येतं आणि नाणारचा विषय आमच्यासाठी संपला आहे. हे जो वेळोवेळी स्थानिक मंत्री शिवसेनेचे, त्यांचे आमदार, खासदार हे सगळेच बोलत असतात, पण रिफायनरीची एक कमिटी जे प्रोजेक्ट आणू पाहते ती सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी चर्चा करते, तर ती नेमकी चर्चा कशासाठी होते जर प्रकल्प रद्द झालाय आणि हे काय रायगडमध्ये नेण्यासाठी ती चर्चा होत नाही. ती चर्चा होते ते स्पेसिफिक राजापूर तालुक्यामध्ये नाणारमध्ये तो प्रकल्प आणावा ह्याच्यासाठी ती कंपनी आणि राज्य शासनातले काही अधिकारी एकत्र येऊन प्लॅनिंग करतायत की आता नाणार परत कसा राजापूर तालुक्यामध्ये आणावा, याच्यासाठी त्यांची प्लॅनिंग चालू आहे. आणि मी वेळोवेळी जेव्हा जमीन घोटाळे सुरू झाले होते, नाणार प्रकल्प जाहीर झाला होता युतीच्या काळामध्ये, तेव्हा आम्ही काही नावं जाहीर केली होती, जसे आदेश आंबोळकर, गणेश लाखन आणि माजी सरपंच नारकर यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत फ्रॉड केसेसचे. हे तेव्हा त्यांनी सुरू केलेलंच होतं. आता तर त्यांचीच सत्ता आली आहे. म्हणून एक नाणार विषय आणि दुसरा विषय
राजापूरला जे MIDC होऊ घातली आहे, जी याच सरकारने जाहीर केली, त्याच्यानंतर शिवसेनेचे काही पदाधिकारी जमिनीच्या लुटमारीमध्ये त्यांचे हात कसे बरबटलेले आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. नाणारचा विषय अगोदर घेऊया. नाणारमध्ये सुगी डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. ती सुगी डेव्हलपर्स चे एक संचालक निशांत सुभाष देशमुख हे डायरेक्टर आहेत त्या कंपनीचे, आणि ते उद्धव ठाकरेंच्या आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या हा माणूस निशांत देशमुख मावशीचा मुलगा लागतो. याची जवळपास 1400 एकर जमीन चे व्यवहार ऑलरेडी झालेले आहेत. दीपक वांगणकर नावाच्या एका व्यक्तीकडून यांनी राहण्यासाठी, ऑफिस चालवण्यासाठी जागा घेतली. याचा स्टाफ इथे फुल टाइम कार्यरत होता, पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑफिस बंद करून ते निघून गेले, आणि आता त्या ऑफिसमध्ये तुम्हाला कोणी सापडणार नाही. हा व्यवहार ज्यांनी केला, ॲडव्होकेट कावतकर हे कोदवलीला आहे, कोदवलीचे आहेत. सगळे ॲग्रीमेंट, कारण का सुगी कंपनीने ह्या ॲडव्होकेट यांना अपॉइंट केलं होतं. हे अपॉइंटेड बाय सुगी डायरेक्टर निशांत देशमुख, जे उद्धव ठाकरेंच्या मावशीचा मुलगा आहे. हा निशांत देशमुख, ज्यांनी जवळपास 1400 एकर नाणार प्रकल्पासाठी, म्हणजे जी बाधित जमीन होती प्रकल्पाची, त्याच्यामध्ये याचे 1400 एकर आहेत, यांनी व्यवहार करून दिले. याचे स्वतःचे एकही एकर यांनी स्वतःच्या कंपनीच्या नावावर घेतले नाही. सगळे व्यवहार ROC मधून मी माहिती काढली. 17 LLP मधून झालेले आहेत. LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, आणि याची सुरुवात LLP ची झाली आहे 2014 ते 2019 या 5 वर्षामध्ये व्यवहार झाले. कधी भाव चढला तर व्यवहार थांबवले, आणि असे 5 वर्षामध्ये त्यांनी ते सगळे व्यवहार केलेले आहेत. आणि त्या LLP ची पण नावं सुगी रिअल्टर्स 1, 2, 3, 4, 5, 17 पर्यंत आहे. तुम्हाला यादी पाहिजे तर मी या ROC ची ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, तुम्हाला कधीही देऊ शकतो. आता मुख्यमंत्र्यांचाच नातेवाईक निघाला, जो नाणारच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये आहे, आणि मुख्यमंत्री सांगतात, जो मागच्या युतीच्या काळामध्ये काय मुखवटा घालून हे लोक फिरत होते, कसं लोकांना भडकवलं, कसं प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनं केली, जेव्हा त्यांच्याच कुटुंबातला एक भाग, त्यांचा मावशीचा मुलगा मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या तिथे जमिनीचे व्यवहार करत होता. आणि दुसरं, रुचा डेव्हलपर्स म्हणून एक दुसरी कंपनी आहे, जी पुण्याची कंपनी आहे. आणि याची अगोदर सुगीबद्दल तुम्हाला परत एक सांगतो. ॲडव्होकेट कवतकर राजापूरचे सगळे एग्रीमेंट या ॲडव्होकेट कवतकरांनी केलेले. करोनाच्या काळामुळे मी ती परेड आणली नाही लोकांची, ज्यांनी सुगीला मध्यस्थी ठेवून, ब्रोकर ठेवून समोरच्या लोकांबरोबर व्यवहार केलेले आहेत. आणि हे गुप्ता शाह हे सगळे परप्रांतीयांबरोबर केलेले व्यवहार आहेत. म्हणजे त्याच्यातले स्थानिक 10% पण नसतील, किंवा महाराष्ट्रातले 20% असतील. 80% हे सगळे परप्रांतीय आहेत. गुप्ता, शुक्ला हे सगळे आहेत. ते मी येतो, त्यांची नावं पण आहेत. हा झाला सुगीचा विषय, जो मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची कंपनी आहे.
आता मुख्यमंत्री सांगू शकत नाही माझा यांच्यावर संबंध नाही, कारण का यांच्या साखरपुड्याला यांच्या लग्नाला मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. नातेवाईकच असल्यामुळे, मावशीचा मुलगा असल्यामुळे संबंध नाही असे सांगू शकत नाही मुख्यमंत्री. आणि नाणारमध्ये जी बाधित जमीन आहे प्रकल्पाची, त्याच्यामध्ये या कंपनीने व्यवहार केलेले आहेत. आणि फार गंभीर बाब आहे. तशीच रुचा कंपनी ज्यांनी 900 एकरच्या जवळपास त्या नाणारच्या परिसरामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा कमिशन खाल्लेलं आहे ब्रोकरशिप करून. खरेदी केली, कमिशन खरेदी केली, कमिशन ब्रोकरेज. म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे एवढे हुशार आहेत. यांनी प्रत्येक जमिनीच्या व्यवहाराची फक्त ब्रोकिंग केलेली आहे. हे फक्त मिडलमॅन झालेले आहे. सगळे व्यवहार यांनी परप्रांतीयांना करून दिलेले आहेत. जवळपास 80% मी त्या नावावर येतोय, 80% व्यवहार हे परप्रांतीयांबरोबर झालेले आहेत. गुप्ता, शुक्ला आणि इतर नावं आहेत. आता करोनाच्या या लॉकडाऊनमुळे ते आता इथे कुठे दिसणार नाहीत तुम्हाला. सगळ्यांची ऑफिसेस बंद आहेत. राजापूरमध्ये रुचा डेव्हलपर्सची पण आणि या सुगी डेव्हलपर्सची पण ऑफिसेस होत्या, पण लॉकडाऊनमध्ये त्या बंद झालेल्या. आणि नाणारमध्ये जवळपास 8,000 एकरसाठी संमतीपत्र अनेक शिवसैनिकांनीच दिलेलं आहे. ती नावं ऑलरेडी तुमच्याकडे असतील, कारण का त्याच्या बाईट मी बघितलेल्या आहेत तुमच्याच चॅनलवर. दुसरा विषय राजापूर MIDCचा. सर रुचा डेव्हलपरचं तेवढंच नाव सांगितलं, डिटेल रुचा डेव्हलपरचं आता काहीच नाही तिथे अवेलेबल. पण त्यांनी 900 एकर ब्रोकिंग मध्ये परप्रांतीयाने दिले. ती नावं मी तुम्हाला देतोय आता. नाही, पण ती कंपनी कोणाची आहे रुचा डेव्हलपर? ती पुण्याच्या एका व्यक्तीची आहे. त्याच्यामध्ये तसं कोण नाही. त्याच्यामध्ये कोण राजकीय बाहेरून असेल तर गोष्ट वेगळी आहे. ऑन पेपर शेअर होल्डिंगमध्ये पण कोण नाही आणि डायरेक्टरमध्ये पण कोण नाही. सुगी डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. ती सुगी डेव्हलपर्स चे एक संचालक निशांत सुभाष देशमुख हे डायरेक्टर आहेत त्या कंपनीचे. आणि ते उद्धव ठाकरेंच्या, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या, हा माणूस निशांत देशमुख मावशीचा मुलगा लागतो. याची जवळपास 1400 एकर जमीन चे व्यवहार ऑलरेडी झालेले आहेत. दीपक वांगणकर नावाच्या एका व्यक्तीकडून यांनी राहण्यासाठी, ऑफिस चालवण्यासाठी जागा घेतली. याचा स्टाफ इथे फुल टाइम कार्यरत होता. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑफिस बंद करून ते निघून गेले. आणि आता त्या ऑफिसमध्ये तुम्हाला कोणी सापडणार नाही. हा व्यवहार ज्यांनी केला, ॲडव्होकेट कावतकर हे कोदवलीला आहे, कोदवलीचे आहेत. सगळे ॲग्रीमेंट, कारण का सुगी कंपनीने ह्या ॲडव्होकेट यांना अपॉइंट केलं होतं. हे अपॉइंटेड बाय सुगी डायरेक्टर निशांत देशमुख, जे उद्धव ठाकरेंच्या मावशीचा मुलगा आहे. हा निशांत देशमुख यांनी जवळपास 1400 एकर नाणार प्रकल्पासाठी, म्हणजे जी बाधित जमीन होती प्रकल्पाची, त्याच्यामध्ये याचे 1400 एकर आहेत. यांनी व्यवहार करून दिले. याचे स्वतःचे एकही एकर यांनी स्वतःच्या कंपनीच्या नावावर घेतले नाही. सगळे व्यवहार ROC मधून ही माहिती काढली. 17 LLP मधून झालेले आहेत. LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. आणि याची सुरुवात LLP ची झाली आहे 2014 ते 2019 या 5 वर्षामध्ये व्यवहार झाले. कधी भाव चढला तर व्यवहार थांबवले. आणि असे 5 वर्षामध्ये त्यांनी ते सगळे व्यवहार केलेले आहेत.
आणि त्या LLPची पण नावं सुगी रिअल्टर्स 1, 2, 3, 4, 5, 17 पर्यंत आहे. तुम्हाला यादी पाहिजे तर मी या ROCची ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, तुम्हाला कधीही देऊ शकतो. आता मुख्यमंत्र्यांचाच नातेवाईक निघाला जो नाणारच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये आहे आणि मुख्यमंत्री सांगतात जो मागच्या युतीच्या काळामध्ये काय मुखवटा घालून हे लोक फिरत होते, कसं लोकांना भडकवलं, कसं प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनं केली, जेव्हा त्यांच्याच कुटुंबातला एक भाग, त्यांचा मावशीचा मुलगा मुख्यमंत्र्यांच्या आताच्या तिथे जमिनीचे व्यवहार करत होता. आणि दुसरं रुचा डेव्हलपमेंट म्हणून एक दुसरी कंपनी आहे जी पुण्याची कंपनी आहे. आणि याची अगोदर सुगीबद्दल तुम्हाला परत एक सांगतो. ॲडव्होकेट कवतकर राजापूरची सगळे अग्रीमेंट या ॲडव्होकेट कवतकरांनी केलेले आहेत. करोनाच्या काळामुळे मी ती परेड आणली नाही लोकांची, यांनी सुगीला मध्यस्थी ठेवून, ब्रोकर ठेवून समोरच्या लोकांबरोबर व्यवहार केलेले आहेत. आणि हे गुप्ता शाह हे सगळे परप्रांतीयांबरोबर केलेले व्यवहार आहेत. म्हणजे त्याच्यातले स्थानिक 10% पण नसतील किंवा महाराष्ट्रातले 20% असतील, 80% हे सगळे परप्रांतीय आहेत. गुप्ता, शुक्ला हे सगळे आहेत. ते मी येतो, त्यांची नावं पण आहेत. हा झाला सुगीचा विषय, जो मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची कंपनी आहे. आता मुख्यमंत्री सांगू शकत नाही माझा यांच्यावर संबंध नाही, कारण का यांच्या साखरपुड्याला, यांच्या लग्नाला मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. नातेवाईकच असल्यामुळे, मावशीचा मुलगा असल्यामुळे संबंध नाही असे सांगू शकत नाही मुख्यमंत्री. आणि नाणारमध्ये जी बाधित जमीन आहे प्रकल्पाची, त्याच्यामध्ये या कंपनीने व्यवहार केलेले आहेत आणि फार गंभीर बाब आहे. तशीच रुचा कंपनी ज्यांनी 900 एकरच्या जवळपास त्या नाणारच्या परिसरामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा कमिशन खाल्लेलं आहे ब्रोकरशिप करून. खरेदी केली आहे, कमिशन घेत खाल्लं, खरेदी केली आहे. कमिशन ब्रोकरेज. म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे एवढे हुशार आहेत, यांनी प्रत्येक जमिनीच्या व्यवहाराची फक्त ब्रोकिंग केलेली आहे. हे फक्त मिडलमॅन झालेले आहे. सगळे व्यवहार यांनी परप्रांतीयांना करून दिलेले आहेत. जवळपास 80% मी त्या नावावर येतो, 80% व्यवहार हे परप्रांतीयांबरोबर झालेले आहेत. गुप्ता, शुक्ला आणि इतर नावं आहेत. आता करोनाच्या या लॉकडाऊनमुळे ते आता इथे कुठे दिसणार नाहीत तुम्हाला. सगळ्यांची ऑफिसेस बंद आहेत. राजापूरमध्ये रुचा डेव्हलपरची पण आणि या सुगी डेव्हलपरची पण ऑफिसेस होत्या, पण लॉकडाऊनमध्ये त्या बंद झालेल्या. आणि नाणारमध्ये जवळपास 8,000 एकरसाठी संमतीपत्र अनेक शिवसैनिकांनीच दिलेलं आहे. ती नावं ऑलरेडी तुमच्याकडे असतील, कारण का त्याच्या बाईट मी बघितलेल्या आहेत तुमच्याच चॅनलवर. दुसरा विषय राजापूर MIDCचा. मुख्यमंत्र्यांचा भाऊच डायरेक्टर एवढं तर शिवसेना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर आता काही झालं तर या सरकारला ही रिफायनरी आणावी लागेल, दुसरा काही पर्याय उरत नाही आता या घडीला. आता साहेब ज्या अर्थाने लोक जमिनी अडपत चालले, शेतकऱ्यांना धमकी देऊन त्यांना वेगवेगळ्या मार्गाने जे काही ॲग्रीमेंट करत चालले, उद्या जमीन शेतकऱ्याच्या नावावर राहणार नाही. सगळे गुप्ता शुक्लाच्या नावावर असल्यावर सरकारला अडचण कोण? मग सरकारला अडचणच काय नाही. 8,000 एकरची संमतीपत्र ऑलरेडी आलेले आहेत. आणि मगाशी मॅडमनी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये शिवसैनिक आहेत. त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आम्हाला हा प्रकल्प मान्य आहे. मान्य कोणाला नाही आहे? आमदार, खासदार आणि मंत्री. कोण मंत्री? हे आमचे उदय सामंत. बरोबर आहे ना. अनिल परब तर दिसत नाही म्हणून मी त्यांच्यावर काय बोलत नाही.
आता मग त्यांचा तोंडी विरोध आहे, पण जसं मी सांगितलं त्यांनी माझा हा आरोप खोडून दाखवावा की मंत्रालयामध्ये मीटिंग घेताय का नाही नाणार प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग झाल्या का नाही. आता उच्चस्तरीय मीटिंग चालू आहे, पण ह्यांना आता काय लगेच लोकांसमोर गेलं तर लोक चपलेनी मारतात. जे लोक आव्हाडांना भेटायला गेले होते वकिलांचे मंडळ, त्यांना आणि त्यांनी ते सगळे म्हणले की इकडच्या लोकांना इकडचे आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचूच देत नाही त्यांची कैफियत मांडायला. हे खरं आहे का, म्हणजे याच्याबाबत अजूनही नाही हे तेच सांगू शकतील, कारण का त्यांनी तर आपलं म्हणणं मांडलंच आहे की मुख्यमंत्र्यांना खासदार भेटू देत नाही, स्थानिक खासदार, हे त्यांनी म्हणणं मांडलेलंच आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की कसा तरी करून शिवसेनेला हा प्रकल्प आणायचाच आहे. त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न पॉवर ऑफ अटर्नी देऊन आपल्याच पदाधिकाऱ्यांना मध्ये टाकून ब्रोकर परप्रांतीयांना देणार, कारण का परप्रांतीयांकडे पैसे आहेत, ते आता प्रकल्प आला की ते पैसे टाकतात, असेच ते घुसले आणि उद्या विरोधच कोणाचा नाही असं दाखवून शिवसेना बनणार. बघा आता जमिनीवर विरोधच नाही कोणाचा, असा तो प्रकल्प आणणार शिवसेनाच प्रकल्प आणणार बघा तुम्ही, कारण का ती प्लॅनिंगच तशी आहे. चारी बाजूनी जो काय संमती दाखवायची की आता सगळ्यांची संमती आहे, मग प्रकल्प का आणू, आणि तसा शिवसेना मुख्यमंत्री हे जे आहेत ते आणणार प्रकल्प नाणार. जमिनीच्या व्यवहारामध्ये नाणारमध्ये जो प्रकल्प येतो रिफायनरीचा, ज्याचा अध्यादेश काढून रद्द झाला आहे, जे काय शिवसेनेकडून सांगण्यात येतं, आणि नाणारचा विषय आमच्यासाठी संपला आहे. हे जो वेळोवेळी स्थानिक मंत्री शिवसेनेचे, त्यांचे आमदार खासदार हे सगळेच बोलत असतात, पण रिफायनरीची एक कमिटी जे प्रोजेक्ट आणू पाहते ती सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी चर्चा करते, व ती नेमकी चर्चा कशासाठी होते, जर प्रकल्प रद्द झालाय आणि हे काय रायगडमध्ये नेण्यासाठी ती चर्चा होत नाही. ती चर्चा होते ते स्पेसिफिक राजापूर तालुक्यामध्ये नाडारमध्ये तो प्रकल्प आणावा, ह्याच्यासाठी ती कंपनी आणि राज्य शासनातले काही अधिकारी एकत्र येऊन प्लॅनिंग करतायत की आता नाणार परत कसा राजापूर तालुक्यामध्ये आणावा, ह्याच्यासाठी त्यांची प्लॅनिंग चालू आहे. आणि मी वेळोवेळी जेव्हा जमीन घोटाळे सुरू झाले होते, नाणार प्रकल्प जाहीर झाला होता युतीच्या काळामध्ये, तेव्हा आम्ही काही नावं जाहीर केली होती, जसे आदेश आंबोळकर, गणेश लाकन आणि माजी सरपंच नारकर यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत फ्रॉड केसेसचे. हे तेव्हा त्यांनी सुरू केलेलंच होतं, आता तर त्यांचीच सत्ता आली आहे. म्हणून एक नाणार विषय आणि दुसरा विषय राजापूरला जे MIDC होऊ घातली आहे, जी याच सरकारने जाहीर केली, त्याच्यानंतर शिवसेनेचे काही पदाधिकारी जमिनीच्या लुटमारीमध्ये त्यांचे हात कसे बरबटलेले आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. नाणारचा विषय अगोदर घेऊया. असो, हा प्रोजेक्ट होऊन भारताचं जर कल्याण होत असेल, भारत जर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असेल तर नक्कीच या प्रोजेक्टचं स्वागत आहे. परंतु या प्रोजेक्ट सारखे असे असंख्य प्रोजेक्ट झालेले आहेत, जसं की आपण उदाहरण घ्याल, नाणार पासून 55 किलोमीटरवरती असलेलं जैतापूर या ठिकाणी जवळपास 213 कुटुंबांचे बँक अकाउंट हे सील करण्यात आलेले आहे. का तर त्यांचा प्रोजेक्टमध्ये त्यांना मिळालेले पैसे त्यांना परत करता आले नाही, म्हणून त्यांचे 213 शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं पुढे काय, आणि त्याचसोबत तिथे जो प्रोजेक्ट आपण पूर्ण
करू शकला नाहीत त्याचं काय? जर असेच प्रश्न जर महाराष्ट्रामध्ये जर कायम उपस्थित राहिले तर महाराष्ट्र कधी एक विकासाच्या दृष्टीने उभा राहील हा प्रश्न आज प्रत्येकाला जाणवत असेल. येथील शेतीच्या जागेवरती जर हा रिफायनरी प्रोजेक्ट उभा राहिला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी करायचं काय? कारण आज कोकणावरती वेळ आहे, उद्या ती तुमच्यावरती वेळ यायला वेळ लागणार नाही. तेव्हा मित्रांनो, या प्रोजेक्टकडे लवकरात लवकर लक्ष द्या. कारण आजपर्यंत या राजकारणामुळे खूप साऱ्या गोष्टींमध्ये, भरपूर साऱ्या प्रोजेक्ट्समध्ये, डॅम्समध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या चांगल्या चांगल्या जमिनींचं वाटोळं झालेलं आहे. आणि जर हे वाटोळं जर कायम होत राहिलं तर या देशाला कृषीप्रधान देश कधीच म्हणता येणार नाही. त्यामुळे या प्रोजेक्टकडे लक्ष द्या. यामध्ये होणारा अन्याय, यामध्ये होणारा भ्रष्टाचार, या सगळ्या गोष्टी तुमच्या तोंडासमोर येणं गरजेचं आहे. तुमच्या नेत्यांना तुम्ही ओळखायला सुरुवात करा.